हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण सगळं पाहिलं, म्हणजे आता मास्टर्स लेक्चरला आपण बघितलं की एक्झॅक्ट वर्डमध्ये नेव्हिगेशन पेन, त्यानंतर काही शॉर्टकट केस, कॉपी पेस्ट, कट, रिडू, अंडू, सिलेक्ट ऑल, रिप्लेस, फाइंड, हे सगळं पाहिलं. त्याच्यानंतर आताच्या लेक्चरला आपण बघणार आहोत फॉर्मॅटिंग, टेक्स्ट फॉर्मॅटिंग. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपला मगाच सकाळचं याच्या आधीच्या लेक्चरचा जो आपला फाईल होती तिथं आपण ओपन केली. सो ही आपली जी फाईल होती तर याच्यामध्ये आपण बघूयात की फॉर्मॅट टेक्स्ट काय प्रकार आहे. सो फॉर्मॅटेड टेक्स्ट कॅन ड्रॉ द रीडर अटेन्शन टू स्पेसिफिक पार्ट्स ऑफ अ डॉक्युमेंट्स अँड emphasize important information. In Word, you have many options for adjusting the font of your text. तुमच्या टेक्स्टचे फॉन्ट ऍडजस्ट करण्याचे ह्याच्यात खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये फॉन्ट आहे, साईज आहे फॉन्टची, त्याच्यानंतर कलर आहे, अँड इन्सर्टिंग स्पेशल सिम्बॉल सुद्धा इन्सर्ट करता येतात. यू कॅन ऑल्सो ऍडजस्ट द अलाइनमेंट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला अलाइनमेंट सुद्धा त्याचे ऍडजस्ट करता येतात. आता ह्या कशा ते बघूयात. सो फर्स्ट वन आपण बघूयात आपले फॉन्ट्स. चेंज द फॉन्ट्स. आता दीपक जो आहे, सपोज याचा मला फॉन्ट चेंज करायचा, सगळ्यात आधी काय करावं लागेल तर मला याला सिलेक्ट करावं लागेल. फॉन्ट चेंज करायचं असल्यास मला पहिलं सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्याच्या नंतर गो ऑन होम टॅब. ओके, देन ड्रॉप डाऊन एरो. जो फॉन्टचा हा एरो आहे तो ड्रॉप केला. नेक्स्ट टू द फॉन्ट बॉक्स. फॉन्ट बॉक्सच्या पुढचा जो हा एरो आहे तो क्लिक केला, अँड मेनू ऑफ फॉन्ट स्टाईल्स विल अपीअर. आणि याच्यात तुम्हाला फॉन्ट स्टाईल, फॉन्ट ज्या स्टाईल्स आहेत त्या दिसत आहेत. सो याच्यातलं तुम्हाला कोणताही फॉन्ट तुम्ही move the mouse over the various font styles. A live preview on the font will be appear in the documents. तुम्हाला लाईव्ह प्रिव्ह्यू दिसतात बघा त्याचे. जसं मी इथून चेंज करतोय त्या पद्धतीने त्याचा लाईव्ह प्रिव्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळतो. देन आपण आता इथे चेक करतोय. सो कुपर ब्लॅक आहे, हा सिलेक्ट केला. ओके, फॉन्ट विल बी चेंज इन डॉक्युमेंट्स. चेंज झाला डॉक्युमेंट मधला फॉन्ट. Then, when creating professional documents or a document that contains multiple paragraphs, you uh, will want to select a font that is easy to read. Along with Calibri, standard reading font includes Cambria, Times New Roman, and Arial. आता ज्याला प्रोफेशनल तुम्ही काहीतरी टाईप करत असता किंवा प्रोफेशनल डॉक्युमेंट्स बनवत असता, तेव्हा का तुम्हाला प्रोफेशनल फॉन्ट यूज करावे लागतात जे की इझिली वाचता येऊ शकतात. मग त्यासाठी काही फॉन्ट्स याच्यात अवेलेबल आहेत. त्याच्यातला हा एक बघा, टाइम्स न्यू रोमन. त्याच्यानंतर कोणता म्हटलंय, कॅलिब्री हा एक आहे. देन कॅम्ब्रिया. देन कोणते, कॅम्ब्रिया हा एक आहे, कॅम्ब्रिया. देन टाइम्स न्यू रोमन अँड एरियल. आणि आपला रेग्युलर फॉन्ट जो असतो एरियल. हे असे काही फॉन्ट्स आहेत की जे तुम्हाला प्रोफेशनल डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी युजफुल ठरतात. देन टू चेंज द फॉन्ट साईज. आता फॉन्ट साईज कशी चेंज करायची. ओके, मी फॉन्ट सिलेक्ट केला. सगळ्यात आधी मी टेक्स्ट सिलेक्ट केला. ओके, देन सिलेक्ट डिझायर फॉन्ट साईज फॉर्मॅटिंग ऑप्शन. फॉन्ट साईज ड्रॉप डाऊन एरो. आता फॉन्ट साईज आहे ते, त्याच्या शेजारी हा ड्रॉप डाऊन एरो आहे, तो क्लिक केला. टॅप क्लिक ऑन फॉन्ट साईज ड्रॉप डाऊन एरो. A menu of font size will be appear when you move the mouse over the various font sizes. इथे तुम्हाला वेगवेगळ्या फॉन्ट साइजेस दिसत आहेत, किंवा तुम्ही मॅन्युअली सुद्धा इथे टाईप करू शकता तुम्हाला जी पण फॉन्ट साईज हवी आहे ती. फॉन्ट साईज बॉक्स. when the font size are need to not available in the font size. आता इथे सपोज 72 पर्यंत आहे, 12 आहे, 14 आहे, पण मला इथे घेताना 13.15 घ्यायचा आहे आणि तो ऑलरेडी या लिस्ट मध्ये नाहीये. मग अशा वेळेस मी काय करणार, ते इथे क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर इथे मी मॅन्युअली टाईप केलं 13.5 आणि एंटर केलं. सो हा माझा झाला 13.5 फॉन्ट साईज. सो तुम्हाला मॅन्युअली सुद्धा तिथे टाईप करता येत आहे. देन सपोज तुम्हाला नॉर्मली तुम्हाला दिसताना मोठा दिसतो, आणखी थोडा कमी करायचा आहे, तर त्यासाठी इथे
हे दोन दिलेले असतात स्ट्रिंग फॉन्ट म्हणून, ग्रो फॉन्ट आणि श्रिंक फॉन्ट, डिक्रीज फॉन्ट साईज आणि इथे इन्क्रीज फॉन्ट साईज. तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे क्लिक करून कमी करू शकताय. जर तुम्हाला इन्क्रीज करायचे तुम्ही डायरेक्टली याच्यावरती क्लिक करून इन्क्रीज करू शकता. सो तुम्हाला इथे हे सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल असतात. देन चेंज द फॉन्ट कलर. फॉन्ट कलर चेंज करायचं असेल तर सो मी आता सिलेक्ट केला, पहिला टेक्स्ट सिलेक्ट केला. देन टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर होम टॅबलाच पुन्हा एकदा, हा होम टॅब आहे आपला, इथे फॉन्ट कलर मेनू अपियर्स. इथे फॉन्ट कलर मेनू आहे बघा, फॉन्ट कलर, त्याच्यावरती क्लिक केलं. मूव माउस ओव्हर द व्हेरियस फॉन्ट कलर्स, अ लाईव्ह प्रिव्ह्यू ऑफ कलर्स विल बी अपीयर इन द डॉक्युमेंट्स. आता इथे खूप सारे कलर ऑलरेडी आहेत. सो तुम्ही आपण एक काम करूया, आता इथला सिलेक्ट करू म्हणजे आपल्याला दिसेल आहे. सो मी जसं जसं इथे ज्या ज्या कलरवरती नेईन तो प्रिव्ह्यू मला खाली कलर मध्ये दिसतोय. आता याच्या व्यतिरिक्त मला याच्यापेक्षा वेगळे कलर्स हवेत की जे याच्यात अवेलेबल नाहीत, तर इथे मोर कलर म्हणून ऑप्शन असतो. युअर कलर चॉईस आर नॉट लिमिटेड टू ड्रॉप डाउन मेनू that appears. Select more color at the bottom of the menu to access the color dialog box. Choose the color that you want, then click OK. आता ह्याच्यातला तुम्हाला इथे खूप सारे कलर आहेत. ह्याच्यातला तुम्हाला जो पण कलर हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करून इथे ओके म्हटल्याच्या नंतर तुम्ही तो इथे कलर त्याला देऊ शकताय, फॉन्टला कलर देऊ शकताय किंवा तुमच्या टेक्स्टला कलर देऊ शकताय. देन टू हायलाइट टेक्स्ट. आता हायलाइट कसं करायचं, हा दीपक आहे. पहिलं मी याला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्याच्या तर हायलाइटला पण काय म्हटलं त्यांनी, कॅन युजफुल टू द फॉर द मेकिंग इम्पॉर्टंट टेक्स्ट इन युअर डॉक्युमेंट. सिलेक्ट द टेक्स्ट यू विश टू हायलाइट. सिलेक्ट द टेक्स्ट, मी टेक्स्ट सिलेक्ट केला. टू यूज द बोल्ड, इटॅलिक अँड अंडरलाईन कमांड. सॉरी, याच्यात सो सिलेक्ट केला आणि इथे हायलाइट टेक्स्ट म्हणून ऑप्शन असेल बघा, टेक्स्ट हायलाइट कलर्स. सो इथे मी हे जे कलर आहे टेम्पलेट दिलेले त्याच्यातला कोणताही कलर चूज केला. सो माझं जो टेक्स्ट होतं ते हायलाइट झालं. देन टू यूज द बोल्ड, इटॅलिक अँड अंडरलाईन कमांड. आता काय आहे की इटॅलिक, बोल्ड आणि अंडरलाईन कमांड. सो हा दीपक जो आहे मी असा सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्याने सिलेक्ट टेक्स्ट यू विश टू मॉडिफाय. जो तुम्हाला मॉडिफाय करायचं तो टेक्स्ट यूज सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे होम मध्ये बोल्ड, हा फर्स्ट बोल्ड दिसतोय. इथे मी क्लिक केल्याच्या नंतर माझं जो टेक्स्ट आहे तो बोल्ड दिसेल किंवा जास्त उठून दिसेल. देन सेकंड ऑप्शन आहे इटॅलिक. इटॅलिक याने की थोडंसं क्रॉस. बोल्ड करताना आता ह्याच्यामध्ये बोल्ड साठी सुद्धा शॉर्टकट दिलेला आहे, आपण शॉर्टकट यूज करूयात. सॉरी, कंट्रोल प्लस कंट्रोल प्लस CTRL, कंट्रोल प्लस B इज इक्वल टू बोल्ड. दिसतो दीप, याला मी कंट्रोल B केलं, बोल्ड झाला. देन इटॅलिक. इटॅलिकचं सुद्धा आपल्याला शॉर्टकट दिलेला आहे, CTRL प्लस I इज इक्वल टू इटॅलिक. इथे बघा, कंट्रोल प्लस R आहे. आता इटॅलिक म्हणजे काय, तर तुमची जे फॉन्ट साईज आहे तो थोडासा क्रॉस होतो. सो कंट्रोल प्लस I दिसला, दीप थोडंसं क्रॉस झालं, सो तो इटॅलिक. आणि देन येतं अंडरलाईन. हा जो आहे याला म्हटलं जातं अंडरलाईन. ह्याच्यासाठी सुद्धा तुमचं काय येतं की शॉर्टकट येतो. मग शॉर्टकट आपल्या इथे लिहायचं राहिलंय,
control plus a is equal to all select, then ctrl control plus u is equal to अंडरलाइन. सो कंट्रोल प्लस यू जो आहे तो आपण अंडरलाईन साठी यूज करतो. सो सपोज आता दीप सिलेक्ट केलं आणि मी इथं अंडरलाईन. सो अंडरलाईन, आता अंडरलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्या टाईपची अंडरलाईन पाहिजे तो हा ड्रॉप डाऊन एरो आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हवी असलेली कोणती याच्यातली स्टाईल तुम्ही चूज करू शकता. प्लस याच्यातला कलर सुद्धा तुम्ही चूज करू शकता की त्या अंडरलाईनला तुम्हाला कोणता कलर पाहिजे. सो त्या पद्धतीने तुम्ही त्याला कलर सुद्धा देऊ शकताय. ओके, सो इथे तुम्हाला हे ऑप्शन्स अवेलेबल असतात. सो हा झाला तुमचा फॉन्ट बोल्ड, इटॅलिक अँड अंडरलाईन कमांड्स. देन चेंज द टेक्स्ट केस. आता याची केस चेंज केस. सपोज मला याच्यासाठी इथे एखादी सेंटेन्स लिहावं लागेल. सपोज आपण इथे लिहूयात Ame is a good student. Ame is a good student म्हणून आपण एक इथे एक सेंटेन्स लिहिलं. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की हे सेंटेन्स लिहिल्याच्या नंतर आता मला इथे केस म्हणून आहे बघा, चेंज केसेस म्हणून, केस म्हणून मी सिलेक्ट केलं सगळं सेंटेन्स. आता इथे काय काय बघा चेंज केस मध्ये मी केल्यानंतर पहिलं सेंटेन्स केस. सेंटेन्स केस मध्ये काय होतं की कोणत्याही सेंटेन्सचा पहिला जो लेटर आहे ते कॅपिटल होतं. सो ऑलरेडी आपण सेंटेन्स केस मध्ये आहोत कारण आपल्या त्या सेंटेन्सचा पहिला जो लेटर आहे ते ऑलरेडी कॅपिटल आहे. देन येतं सेकंड याच्यात सेंटेन्स केसेस मध्ये लोअर केस. लोअर केस मध्ये तुमचे सगळे जे लेटर्स आहेत ते लोअर होऊन जातील. हे बघा, आम्ही इज अ गुड स्टुडंट सगळेचे सगळे लोअर केस मध्ये तुमचे लेटर्स आले. देन थर्ड वन इथं अप्पर केस. अप्पर केसला तुमचे सगळेचे सगळे लेटर्स काय होतील अप्पर केस मध्ये येतील किंवा वर्ड टेक्स्ट आहेत किंवा एव्हरी लेटर इज इन अप्पर केस. देन सिलेक्ट केलं देन इथे येतं कॅपिटलाइज इच वर्ड. म्हणजे या सेंटेन्स मधला प्रत्येक वर्डचा पहिला जो पहिला जो लेटर आहे तो कॅपिटल होईल. दिसलं, आम्ही याचा ए, ईचा ए, एचा ए, गुडचा जी आणि स्टुडंटचा एस. सो हा आहे कॅपिटलाइज इच वर्ड. आणि देन टॉगल केस. टॉगल केस मध्ये काय होतं की प्रत्येक वर्डचा पहिला जो लेटर आहे तो फक्त स्मॉल केस मध्ये स्मॉल मध्ये येईल, बाकी सगळे अप्पर्स मध्ये राहतील. बघा, अमीचा ए स्मॉल आहे, ईचा आय स्मॉल आहे, ए स्मॉल आहे, गुडचं जी स्मॉल आहे, एस स्टुडंटचा एस स्मॉल आहे. सो हे आहे केसेस. हे काय आहे तर केसेस फॉर्म ह्याला म्हटलं जातं. देन टू चेंज टेक्स्ट अलाइनमेंट. आता याच्यातलं सपोज हे कशासाठी यूज केलं जातं हे लिहिलं, त्यातला अमेय मला कॅपिटल पाहिजे होतं. मी केसेस मध्ये काय केलं सिलेक्ट केलं आणि अप्पर केस अमेय इज अ गुड स्टुडंट. ओके, आणि तेवढंच मला करता. कसं होतं बऱ्याच वेळा आपलं टाईप करता करता काहीतरी सेंटेन्स आपल्याला राहून जातं की आपल्याला काय टाईप करायचं होतं हे लक्षात राहत नाही किंवा काय कॅपिटल करायचं होतं. मी लक्षात अरे हा हे तर मला कॅपिटल मध्ये करायचं होतं, मी लिहिताना स्मॉल मध्ये लिहिलेलं आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो की सगळ्याच्या सगळं पुन्हा डिलीट करतो किंवा बॅकस्पेस देतो आणि पुन्हा टाईप करायला लागतो. सो त्याची पुन्हा टाईप करायची गरज पडू नये यासाठी ह्या केसेसचा यूज करता येतो, अप्पर केस लोअर केस. देन येतं तुमचं चेंज टेक्स्ट अलाइनमेंट. टेक्स्ट अलाइनमेंट अलाइनमेंट काय होतं की बऱ्याच वेळा आपण प्रोजेक्ट वगैरे घेताना किंवा एखादं हेडिंग देताना आपल्याला मिडलला हवं असतं, एखादं सेंटेन्स मिडलला हवं असतं. मग मिडलला घेताना प्रॉब्लेम काय होतो आपला की ज्याला तुम्ही स्पेस देऊन मिडलला घेताय तेव्हा ऍक्युरेट मिडल मिळेल की नाही याची शक्यता कमी असते. मग कधी ते त्याच्यामुळे काय होतं की तुमची फॉर्मॅटिंग चुकते. मग यासाठी काय होतं की इथे तुम्हाला अलाइनमेंट दिलेलं आहे. सो होम टॅब मध्ये
या ठिकाणी गेल्याच्या नंतर ह्याच्या आहेत याला लेफ्ट अलाइनमेंट म्हणतात, की ज्याच्या त्या वर्डची किंवा त्या लेटरची स्टार्टिंग टायपिंगची कुठे होते, लेफ्ट साईडनं होते. ही जी आहे याला सेंटर अलाइनमेंट किंवा मिडल अलाइनमेंट म्हणतात. तुम्ही जे काही वर्ड जे आहे तुमचं ते मिडल पासून स्टार्ट होतं, टायपिंग जे आहे ते मिडलला स्टार्ट होते. हे बघा आता मिडल अलाइनमेंट मी सिलेक्ट केली, सो हे जे सेंटेन्स आहे ते मिडलला आलं. देन येते राईट अलाइनमेंट, सो हा येतो तुमचा राईट अलाइनमेंट. सो राईट आता राईट अलाइनमेंट सर्रास कुठे यूज केली जाते, तर एखादा लेटर वगैरे लिहित असताना डेट वगैरे जे आहे ती तुम्हाला राईटला लिहावी लागते, मग त्यावेळेस तुम्ही राईट अलाइनमेंटचं यूज करू शकता. नाही तर अदरवाईज तुमचे जनरली आपण लेफ्ट अलाइनमेंटच यूज करतो टायपिंगसाठी, फक्त हेडिंगसाठी आपण सेंट्रल अलाइनमेंट यूज करतो. त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो. तुमच्या एक लक्षात येतं, ह्या साईडची लेफ्ट अलाइनमेंट सगळ्यांची सेम आहे बघा. लेफ्ट साईडला सगळ्यांची अलाइनमेंट सेम आहे, सगळ्यांचं मार्जिन सेम आहे. पण राईट साईडला तुम्हाला मार्जिन मध्ये थोडासा डिफरन्स दिसतोय. ओके, मग हे दिसताना जर असं ज्याला प्रोफेशनल डॉक्युमेंट बनवत असताय त्यावेळेस या गोष्टी थोड्याशा दिसताना ऑकवर्ड वाटतात किंवा एक बघताना प्रोफेशनल वाटत नाहीत. मग यासाठी काय ऑप्शन दिलेलं आहे, ते याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जस्टिफाय म्हणून एक अलाइनमेंट आहे. ओके, मी सिलेक्ट केला आणि इथे सिलेक्ट केला आणि इथे जस्टिफाय म्हणून आहे. ओके, त्याला क्लिक केल्याच्या नंतर आता बघा तुमचे लेफ्ट आणि राईट अलाइनमेंट दोन्ही सारख्या झालेल्या आहेत, सेम झालेले आहेत, दोन्हीकडचा मार्जिन सेम झालेला आहे. सो अलाइनमेंट मध्ये हा एक प्रकार आहे जस्टिफाय. आता लेफ्ट अलाइनमेंट साठीचा जो शॉर्टकट की आहे ते आपण बघूयात. CTRL कंट्रोल प्लस R is equal to alignment. Then control plus sorry R नहीं है L then control plus R is equal to right alignment. Then control plus M E है, control plus E is equal to center alignment. Okay, control plus S is equal to left alignment, control plus R is equal to right alignment, control plus E is equal to center alignment. Then justify चं काय आहे, control plus J काय आहे, control plus J is equal to justify alignment. सो या अलाइनमेंटच्या जे आहेत सो या पद्धतीने आहे. तर तुम्ही यूज करून सुद्धा बघू शकता. डीपला आपण बघूया पहिलं कंट्रोल प्लस F. सो F सॉरी कंट्रोल प्लस L आहे, लेफ्टलाच आहे त्याच्यामुळे लेफ्टलाच राहिला.
देन कंट्रोल प्लस आर, राईटला गेला कंट्रोल प्लस ई, सेंटर अलाइनमेंट आले कंट्रोल प्लस जे. आता जेला जसं येणार नाही कारण ऑलरेडी जस्टिफाय आहे, सिंगल वर्ड आहे त्याच्यामुळे जसं येणार नाही. सो ह्या झाल्या तुमच्या अलाइनमेंट. देन sometimes you may find what you need, add symbols to your text such as the copyright symbol. See, Word offers large collection of symbols for currency, language, mathematics and more. आता बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला सिम्बॉल्स यूज करायचे असतात. जसं की कॉपीराईटचं सिम्बॉल्स सर्कलमध्ये सी, तो तुम्हाला यूज करायचा आहे. आता तुमच्या कीबोर्डला कुठेही तो सिम्बॉल तुम्हाला दिसणार नाही. मग अशा वेळेस तो सिम्बॉल कुठून घ्यायचा, तर त्याच्यासाठी इथे प्लेस द insertion point in the location where you want to insert symbol. आता तुम्हाला जिथे सिम्बॉल इन्सर्ट करायचे तिथे इन्सर्शन पॉइंटला प्लेस करा. आता मी इथे इन्सर्शन पॉइंट ठेवलेला आहे, इथेच मला सिम्बॉल किंवा आपण इथेच बघूयात डीपच्या समोर आपल्याला इथे सिम्बॉल इन्सर्ट करायचं. सो इथे मी इन्सर्शन पॉइंट ठेवलेला आहे. देन ऑन द इन्सर्ट टॅब क्लिक द सिम्बॉल ड्रॉप. हे बघा इथे आता होम टॅबला होता, आता आपण जाणार इन्सर्ट टॅबला. इन्सर्ट टॅबला गेल्याच्या नंतर इथे लास्टला आहे इथे सिम्बॉल्स. आता सिम्बॉल मध्ये सुद्धा सिम्बॉलला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑलरेडी सिम्बॉल्स दिसतील बरेच सारे. इथे आहे आपला कॉपीराईट साईन, हे प्रत्येकाचं साईन्स आहे बघा. इथे हे मॅथमॅटिकल साईन्स काही युरो, देन पाऊंड, हे करन्सी आहे. देन एन हा कसला आहे, रजिस्टर साईन, ट्रेडमार्क साईन, प्लस मायनस साईन, not equal to sign, greater than, less than or equal to, greater than or equal to, then division sign, multiplication, infinity, micro sign, Greek small letter alpha, Greek small letter beta, small letter pi, ohm sign, then sigma, नाही एन ॲरे समेशन, समेशन साईन आणि असे बरेचसे आहेत त्याच्यात. सो हे त्याच्यात तुम्ही यूज करू शकताय. अदरवाईज तुम्ही इथे मोर सिम्बॉल्सला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सगळ्या पद्धतीचे सिम्बॉल्स मिळतात. याचा सिम्बॉल्स इन्सर्टेशनचा अजून एक तुमचा एक फायदा होतो. एखादा मराठी फॉन्ट तुम्ही घेतलाय पण तुम्हाला त्याचं टाईप करता येत नाहीये किंवा तुम्हाला त्याचं माहिती नाही, तर सिम्बॉल्स मधून अजून एक आपल्याला ह्याचा एक बेनिफिट्स आहे. तो आपल्या बुक्स मध्ये नाहीये पण मी तुम्हाला पर्सनली सांगतो की इथे फॉन्ट मध्ये इथे दिसतं फॉन्ट म्हणून, त्या फॉन्ट मध्ये गेल्याच्या इथे तुम्हाला हवा असलेला कोणताही फॉन्ट सिलेक्ट करा. आता इथे मी करूया नटराज. ओके, आता नटराज फॉन्ट सिलेक्ट केला, त्या फॉन्ट मधले जेवढे पण वर्ड किंवा काही आहेत ते इथे येतात मला. मग ए असेल, बी असेल किंवा त्याच्यातलं जे काय मराठी असेल, मराठी फॉन्ट माझ्या पीसीला नाहीये म्हणून तुम्हाला दाखवता येत नाहीये. मराठी फॉन्ट असेल तर मराठी फॉन्ट सुद्धा तुम्हाला तुमचं नाव जर मराठीमध्ये लिहायचं असेल तर इथे तुम्हाला सगळे अवेलेबल असतात. तुम्ही एक एक इथून सिलेक्ट करून सुद्धा लिहू शकताय. सो हे सुद्धा तुम्हाला, आणि एकदा तुम्हाला इथून तुम्हाला सगळ्या पद्धतीने ते ऍड करता येतात एक एक करून. जो सिम्बॉलचा फायदा अशा पद्धतीने लोक करून घेतात. चालेल लक्षात. सो सिम्बॉल्स जे आहेत ते इथून तुम्हाला इन्सर्ट करता येतात. देन टॅब सेटिंग, देन टॅब सेटिंग वेट okay. Then tab setting. Using tab give you more control over the placement of text. By default, every time you press the tab key, the insertion point will move 1.5 inch to the right. Adding tab stop, the ruler allows you to change the size of the tabs
and word even allows you to apply more than one tab stop to single line. For example, on a resume you could left align the beginning of line and right align the end of line by adding right tab. The tab selector. आता कसं होतं टॅब म्हणजे एक्झॅक्ट काय? तुम्हाला हा सिम्बॉल दिसतो इथे, बघा इथे माझा जिथे माझा कर्सर आहे तिथे हँगिंग इंडेंट म्हटलंय त्याला, दिसतं? ह्याला म्हणतात टॅब. आता हा झाला लेफ्ट साईडचा टॅब आणि हा झाला तुमचा राईट साईड टॅब. आता तुम्ही काही जरी टाईप करायला गेलात तरी ह्या लेफ्ट टॅबच्या इकडे ते जाऊ शकत नाही किंवा राईट टॅबच्या पलीकडे जाऊ शकत नाही, तेवढा स्पेसमध्ये राहतं. मग बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला काहीतरी टाईप करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मार्जिन घ्यावी लागते. सपोज आता तुमच्याकडे पेज आहे किंवा मी म्हणेन ठीक आहे तुमच्याकडे एखादा इन्व्हॉल्व आहे, इन्व्हॉल्ववरती तुम्हाला काही टाईप करायचं तुमचा ॲड्रेस वगैरे, तर अशा वेळेस तुम्हाला हे टॅब सिलेक्ट करायला लागतं. इन्व्हॉल्वच्या साईज प्रमाणे तुम्हाला टॅब बसवायला लागतात आणि त्या पद्धतीने टाईप करून न तुम्ही इन्व्हॉल्व प्रिंटिंगला टाकला तर त्या इन्व्हॉल्ववरती प्रॉपर प्रिंटिंग येऊ शकते. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते टायपिंग कधी कधी लेटर हेड बनवायचे असतात किंवा जसं की तुमचं मी म्हटलं बॉन्ड पेपर असतात. बॉन्ड पेपरवरती तुम्ही पाहिलं तर त्यांची एक लाईन असते, त्या लाईनच्या पलीकडे तुम्हाला इथे टाईप, मग त्यावेळेस लेफ्टचा जो तुमचा टॅब आहे तो तुम्हाला वाढवावा लागतो. सो त्या पद्धतीने तुम्ही ते सेट करू शकता. सो आता बघूयात आपण एक्झॅक्ट टॅब कसा यूज करता. टाइप्स टॅब लेफ्ट टॅब, लेफ्ट अलाइन टेक्स्ट इज टॅब. सो लेफ्ट अलाइन द टेक्स्ट ॲट द टॅब स्टॉप. सेंटर टॅब, आता लेफ्टचा टॅब त्यांनी हा दिसतो इथे, हा हा जो आहे सिम्बॉल दिसतोय क्रॉसवाला, ह्याला म्हटलं जातं लेफ्ट टॅब. देन पुन्हा इथे क्लिक केला, हा जो आहे हा आहे सेंटर टॅब. देन हा बघा इथे दिसतं, हा जो आहे हा राईट टॅब, राईट टॅब. देन हा जो आहे याला म्हटलं जातं तुमचं डेसिमल टॅब. देन सिंगल जो आहे तो हा बार, याला म्हटलं जातं बार टॅब. देन हा जो आहे हा फर्स्ट लाईन इंडेंट, हा काय आहे तुमचा फर्स्ट लाईन इंडेंट. आणि देन हँगिंग इंडेंट, हा जो आहे तुमचा हँगिंग इंडेंट. आता फर्स्ट लाईन इंडेंट आणि हँगिंग इंडेंट म्हणजे काय, एक मिनिट आधी आधी आपण तेच बोलू. हा जो आहे फर्स्ट लाईन, आता हा जर मी येते येतो म्हटलं आणि हा जर मी हलवला तर याची फक्त फर्स्ट लाईनच हलणार आहे आणि हा जर हलवला तर पूर्ण पॅरेग्राफ हलणार आहे. सो हँगिंग इंडेंट हा आणि हा जो आहे हा फर्स्ट लाईन टॅब, की त्याच्याने फक्त फर्स्ट लाईन वरती इफेक्ट होणार आहे. Then, although bar tab, first line indent, and hanging indent appear on the tab selector, they are not technically tabs. To add tab stop, select the paragraph or paragraph. आता टॅब्स जो आहे तो जो इन्सर्ट करताना काय करू की ऍड किंवा स्टॉप करताना पहिलं पॅरेग्राफ सिलेक्ट करायचं आहे. देन झालं सिलेक्ट, देन क्लिक द टॅब सिलेक्टर. क्लिक द टॅब सिलेक्टर, इथे tab selector. The stop wish to use appear in your example. You select the decimal tab. काय करूया तिथे डेसिमल टॅब आपण यूज करून बघूया. क्लिक द काय म्हटलंय, क्लिक द लोकेशन ऑन द हॉरिझॉन्टल रुलर. क्लिक द लोकेशन ऑन द हॉरिझॉन्टल रुलर इथं ठेवूयात आपण. Where you want to text your appeals,
helps to click bottom edge of the ruler. Bottom edge of the ruler. You can add as many tab stop you want. त्याच्यानंतर आता मी जर इथे काय लिहायला गेलो, दिसतं मी आता तो जिथे टॅब मी सिलेक्ट करून ठेवलेला आहे, हा मी इथे लावला होता टॅब, मी त्या टॅबचे नुसारच मी ज्याला इथून काहीतरी टॅब देईन त्यावेळेस तो माझा त्या टॅबच्या इथेच येऊन थांबणार आहे. Place the insertion point in the front of the text you wish to tap. Press the tab key. Then next we'll jump to the next tab stop. जिथे तुम्ही तो हा लावलेला आहे त्या ठिकाणी जाऊन जिथे टॅब लावलेला त्या ठिकाणी तुम्ही तो स्टॉप होणार आहे. आता पॅरेग्राफ असल्यामुळे पॅरेग्राफचा फक्त फर्स्ट यालाच होणार, ते टॅप केलं जिथे मी लावलेला आहे टॅब तिथे तो स्टॉप होणार आहे. मी तो जसा हलवेन तसा तो तिथपर्यंत तो हलणार आहे. आता तुम्ही म्हणाल मी इथे लावलाय आणि हा मधला स्पेस का, तर हा पॅरेग्राफ असल्यामुळे त्याच्या फर्स्ट लाईनला हा स्पेस सुटतोय. ओके, हा झाला तुमचा टॅबचा. सो अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे टॅब सुद्धा यूज करू शकता. देन रिमूव्हिंग टॅब स्टॉप. आता टॅब स्टॉप मला रिमूव्ह करायचं तर काय करावं लागेल, इट्स अ गुड आयडिया टू रिमूव्ह any tab stop that you are not using so they don't get in the way. To remove tab stop, click and drag it off on the ruler. Click and drag it on the ruler. So तुम्ही जो क्लिक केलात आणि रुलर मध्ये आणून ड्रॅग केला त्याला त्याच्या जागेवरती नेऊन ठेवलात. सो तिथून तो निघून गेला. सो आता तुमचा टॅब स्टॉप राहिला नाही, तुम्ही तो काढून टाकला. सो त्याला रिमूव्ह होतं. What can display hidden formatting symbols such as an spacebar, paragraph, and tab key? Paragraph tab key marking helps you to see the formatting in your documents. To show hidden formatting symbols, select the home tab, then click the show hide command. आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही इथे तुमचा पॅरेग्राफ कुठून कुठून स्टार्ट झालेला आहे, देन तुमचा स्पेस तुम्ही कुठे कुठे स्पेस दिलेला आहे, देन त्याच्यानंतर टॅब कुठे कुठे तुम्ही दिलेला आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. पण ते जर तुम्हाला शो करायचं आहे तर त्याच्यासाठी हे जे आहेत त्याचे सुद्धा हिडन सिम्बॉल्स आहेत. कसले पॅरेग्राफचे असेल, टॅब स्पेसचे असतील किंवा टॅबचे असतील. ते हिडन सिम्बॉल्स कुठे आहेत, सर होम टॅबला क्लिक केल्याच्या नंतर then click the show hide command. हे आहे शो हाईड कमांड. त्याच्यावर क्लिक केलं दिसतं हे दोन आहेत. इथे मी 2 वेळा टॅब दिले, 2 टॅब दिलेले आहेत. इथे मी 1 2 3 4 टॅब दिलेले आहेत. इथे मी पॅरेग्राफ दिलेला आहे. इथून मी पॅरेग्राफ सुरू केला, इथून पॅरेग्राफ सुरू केला. या सगळ्या ठिकाणी पॅरेग्राफ सुरू केलेला आहे. आणि इथे जिथे जिथे डॉट डॉट दिसतात तेव्हा प्रत्येक जिथे जिथे स्पेस दिलेले तिथे डॉट डॉट दिसतात. सो हे माझे जे मी कुठे पॅरेग्राफ दिला आहे, कुठे मी टॅब दिलेला आहे, कोणत्या ठिकाणी मी स्पेस दिलेला आहे, हे सगळे मला त्याचे सिम्बॉल दिसतात. सो मला ते पुन्हा मी हाईड सुद्धा करू शकतो. पुन्हा त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ते हाईड होतील. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बघू शकता. आता आज आपण इथे थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा या लेसनचा पुढचा पार्ट जो आहे पॅरेग्राफ, अलाइनमेंट वगैरे हे सगळं पाहूयात. सो तुम्ही एकदा घरी जर तुमच्या कॉम्प्युटर वगैरे असेल तर ह्या ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही ट्राय करून बघा. कारण तुम्हाला असं वाटेल हे प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामला नाहीये, प्रॅक्टिकल विचारलं जाणार नाहीये. सो प्रॅक्टिकल जरी एक्झामला नसेल तरी तुम्हाला ही प्रोसेस मात्र विचारली जाऊ शकते. काय ही प्रोसेस विचारली जाऊ शकते की टॅब कसे ओपन होतात, सेंटर किंवा
टॅब मध्ये कोणकोणत्या टाईपचे टॅब आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे लेफ्ट टॅब, राईट टॅब, डेसिमल टॅब, सेंटर टॅब, त्याच्यानंतर हा डेसिमल टॅब, सॉरी बार टॅब वगैरे, त्याच्यानंतर तुमचा हा फर्स्ट लाईन इंडेंट, त्यानंतर लेफ्ट इंडेंट, त्याच्यानंतर हँगिंग इंडेंट, हे सगळे जे आहे तुम्हाला हे सांगता आले पाहिजे. त्यासाठी सांगतोय की तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, हे सगळे बघा, ह्याच्या कमांड्सला या नावं काय काय आहेत ते नावं लक्षात ठेवा, आणि महत्वाची गोष्ट आहे शॉर्टकट्स लक्षात ठेवा. मी ही फाईल सेव्ह करून ठेवतो, उद्या आपण ह्याच फाईलवरती आपण हे बघू शकतो आपला नेक्स्ट लेक्चर. सो आज आपण इथे थांबूया. थँक्यू.